एक महत्त्वाची अपडेट येते आहे। अमरावतीमध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। महत्त्वाची बातमी अमरावतीमधून। अमरावतीमध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते। अमरावतीमध्ये 87 जागा आहेत आणि या ठिकाणी सर्वच पक्ष हे स्वबळावर आहेत। युवा स्वाभिमान पक्ष रवी म्हणजे जो आहे तो तांत्रिक बिघाड आलेला आहे। साधारणतः 7:30 वाजतापासून जे आहे ते मतदानाला सुरुवात झालेली आहे, परंतु या मतदान केंद्रावर मध्ये जर आपण पाहिलं तर तांत्रिक बिघाड आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघत आहोत गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र 23 मधील आणि त्याच ठिकाणी ते मशीन दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावती शहरातील जवाहर स्टेडियम जो हा संपूर्ण प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा आहे कॅम्प परिसरातल्या आणि त्या ठिकाणचं 23 नंबरचं मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी अजूनही मतदानाला सुरुवात झालेली नाही। आपल्या सोबत काही मतदार आहे जे सकाळी त्या ठिकाणी आलेले होते। केव्हा आले तुम्ही? अजून मतदान सुरू झालं? 7:30 वाजता आलो। अजून पहिले वडील गेले पुढे, त्यांचं अजून झालेलं नाहीये। मी 2 नंबरला उभा आहे। काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी? काही तांत्रिक बिघाड आलाय म्हणून ते आता ठीक झालंय असं सांगण्यात आलेलं आहे। लवकरच सुरू होईल असं सांगितलंय। आपण बघू शकतो या ठिकाणी मतदार थांबलेले आहे, परंतु अजूनही तांत्रिक बिघाड जो आहे तो दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी सकाळचे 7:30 वाजलेले आणि 7:30 वाजता